Students, we have started the fourth chapter of the mathematics second, a construction of triangle. In a previous period, we studied the some basic construction of the triangles as like construction of the triangles when three sides are given, construction of triangles when base and two adjacent angles are given, as well as construction of triangle when two sides and included angle are given. Also, we studied about the construction of right angle triangles when its hypotenuse is given as well as one side is given. Also, we studied the basic construction as like a perpendicular bisector of the segment in a previous period. Now we studied now we're studying the construction of triangles when the base, adjacent angle and sum of the length of the remaining two sides are given. जर एखाद्या त्रिकोणाचा पाया त्यानंतर पाया लगतचा कोन आणि उरलेल्या दोन बाजूंची जर बेरीज दिली असेल तर आपणाला त्रिकोणाचं कन्स्ट्रक्शन कसं करायचंय हे आपण या तासाला या ठिकाणी बघणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल of this type of the construction is the construction of the triangle in which base BC is equal to 3.2 centimeter, angle ACB is 45 degree and the perimeter of the triangle is 10 centimeter. आता या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलंय बघा, तर एक बाजू दिले, त्या बाजूलगतचा एक कोन दिलाय आणि उरलेल्या दोन बाजूंची बेरीज देण्याऐवजी आपल्याला इथं पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल ABC इट इज अ 10 सेंटीमीटर असं दिलंय. जरी पेरिमीटर दिला असेल तर आपल्याला तिसरी या ठिकाणी एलिमेंट जो आहे म्हणजे सम ऑफ लेंथ ऑफ रिमेनिंग टू साइड्स हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल आणि यासाठी आपण पेरिमीटरचा यूज करणार. उरलेल्या दोन बाजूंची बेरीज काढली की आपल्याला कन्स्ट्रक्शन करणं अतिशय सोपं आहे. फर्स्टली वी फाइंड आउट the sum of the remaining two sides of the triangle ABC. इथं BC आपल्याला दिलाय. We have given here AB plus AC plus BC is equal to perimeter. तर आपल्याला हा पेरिमीटर दिलाय ट्रायंगल ABCचा बघा. सो AB प्लस AC प्लस BC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आपल्याला ही सम काढायची आहे. सो AB प्लस AC प्लस BC इट इज अ 3.2 सेंटीमीटर is equal to 10. Therefore AB plus AC is equal to 10 minus 3.2. Therefore AB plus AC is equal to आपणाला यांची वजाबाकी करावी लागेल 8.6 सेंटीमीटर. आपणाला दोन बाजूंची उरलेल्या जी बेरीज आहे ती बेरीज आपणाला 6.8 सेंटीमीटर अशी मिळाली. आता आपणाला बेस माहित आहे BC, ॲडजेसंट अँगल इट इज अँगल ACB इज इक्वल टू 45 डिग्री अँड सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स इट इज
6.8 सेंटीमीटर हे आपल्याला या ठिकाणी माहीत झालंय. यावरून आपण आता कन्स्ट्रक्शन करणार. BC it is a base of the given triangle. Angle C is a given. आता बघा कन्स्ट्रक्शन करत असताना आपल्याला इथं कच्ची आकृती मी करतोय. तर अँगल C दिलाय म्हणून या साईडला घेतला मी अँगल. BC is a base whose length is 3.2 centimeter. Angle C it is a 45 degree. Point A, the sum of these two sides it is equal to 10 centimeter. तर अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी कच्ची आकृती काढता येईल आणि कच्च्या आकृतीच्या साहाय्याने आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येईल. कसं करायचं आहे ते बघूया आपण. फर्स्टली ड्रॉ a segment BC whose length it is equal to 3.2 centimeter. आपल्याला असा एक अँगल काढायचा आहे सॉरी साईड काढायचे की ज्याची लेंथ जी आहे ही लेंथ 3.2 सेंटीमीटर असेल. तर इथं पहिल्यांदा मी C पॉइंट आउट करून घेतला. CBचा अंतर पट्टीच्या सहाय्याने टाकतोय मी ॲक्युरेट. तर साधारण आपल्याला 3.2 सेंटीमीटरचा बेस दिलाय. 1 2 3 3.2 सेंटीमीटर इट इज अ बेस. आता इथं हे दोन बिंदू मी जोडून घेतोय. अशा प्रकारे मला बेस मिळाला. C पॉइंट जवळ मला काय करावं लागेल आता 45 डिग्रीचा आपल्याला अँगल काढावा लागेल. यूजिंग प्रोटेक्टर construct angle ACB whose measure is 45 degree. 0 10 20 30 40 45. Point out this point and draw the ray started from the point C in this way. अशा प्रकारे आपल्याला इथं 45 डिग्रीचा काय मिळाला अँगल मिळाला. आता बघा आपल्याला राहिलेल्या दोन बाजूंची लांबी जी दिली जे आपण काढले 6.8 सेंटीमीटर. तर कंपासामध्ये मुलांनो बरोबर डिस्टन्स घ्यायचं आहे 6.8 सेंटीमीटर. मागील कृती आपण बघितले त्याप्रमाणे आपण ही कृती करतोय. बरोबर या ठिकाणी डिस्टन्स घेतलं मी. ड्रॉ एन आर्क विच इंटरसेक्ट द रे. रे काढलेला जो आहे त्याला छेदेल असा या ठिकाणी आर्क काढला. पॉइंट आउट केला या ठिकाणी आणि पट्टीच्या साह्यानं इथं D बिंदू घेतलाय. पट्टीच्या साह्यानं आपण काय करूया हा जोडूया. अशा प्रकारे मला या ठिकाणी DB सेगमेंट मिळेल. मागील तासाला आपण कुठल्याही सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्याची कृती अभ्यासली. या कृतीचा यूज करून आपण BD या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. सो टेक अ प्रॉपर डिस्टन्स इन कंपास इट इज ग्रेटर दॅन टू हाफ ऑफ द BD. BDच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय. B वर मी लोखंडी टोक ठेवलं. BDच्या दोन्ही साईडला आर्क काढले. हेच डिस्टन्स घ्यायचंय. D वर या ठिकाणी पॉइंट ठेवायचा आहे. ड्रॉ एन आर्क विच इंटरसेक्ट द आर्क ड्रॉन to the each side of the segment BD in this way. Then point out the intersecting point of the arc and draw a line
which is passing through the intersecting point of the arc. आर्कच्या इंटरसेक्टिंग पॉइंट मधून जाणारा या ठिकाणी काय केलं मी रेषा काढली. सो लाईन L it is perpendicular to BD and also bisect BD. In this way we construct the perpendicular bisector of the BD. This line L it intersect DC. Point out the intersecting point and give name A. नाव द्यायचे AB जॉईंट करायचं आहे बघा मुलांनो. इन दिस वे वी जॉईन सेग AB. आता आपल्याला माहित पाहिजे, आपण एक थिअरम अभ्यासलंय बघा. each points which is lies on a perpendicular bisector of the segment, it is equidistant from end point of that segment. म्हणजेच A हा बिंदू सेगमेंट BD च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरील बिंदू आहे आणि तो इक्विडिस्टंट आहे, म्हणजे समदूर आहे. कुणापासून तर B बिंदू पासून आणि D बिंदू पासून. हे B बिंदू पासून AB चं जेवढं अंतर तेवढंच अंतर D बिंदू पासून A चं असणार आहे. अर्थात इथं AD इज इक्वल टू AB असणार आहे. तर आपण ह्या दोन बाजूंची लांबी काढली बघा. इट इज 6.8 सेंटीमीटर. बट आपणाला माहित आहे AB प्लस AC इज इक्वल टू 6.8 सेंटीमीटर. समजा मी याला 1 नंबर दिलं आणि याला 2 नंबर दिलं, तर जिथं AB आहे तिथं मी काय टाकलं बघा. इथं AB प्लस AC आपल्याला काढायचंय. इथं DC जो सेगमेंट आहे DC इज इक्वल टू AC प्लस AD. DC चं डिस्टन्स मिळालं, पण इथं AD ऐवजी मी काय टाकणार आता AB टाकूया. सो DC इज इक्वल टू AC plus AB. बट हियर DC हे जे डिस्टन्स आहे हे मी किती घेतलंय 6.8 सेंटीमीटर घेतलंय. देअरफॉर 6.8 इज इक्वल टू AB प्लस AC. म्हणजेच AB आणि AC या दोन बाजूंची बेरीज मला किती मिळाली 6.8 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे दिलेल्या त्रिकोणाच्या पायाची लांबी आपल्याला दिले 3 सेंटीमीटर 3.2 सेंटीमीटर. त्याचबरोबर ॲडजेसंट अँगल दिला आहे आणि राहिलेल्या दोन बाजूंच्या बेरजेची किंमत आपल्याला दिली. जर असं दिलं असेल तर या पद्धतीने आपल्याला काय करता येईल construction करता येईल. So in this way we construct the triangle when its base, adjacent angle and sum of the remaining two sides are given. We construct the triangle. दुसरा प्रकार मुलांना या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघूया नेमका काय दुसरा प्रकार आहे तो. पाठ्यपुस्तकामध्ये 4.2 प्रॅक्टिस सेट जो दिला आहे त्यातलं आपण हे उदाहरण बघितले. बाकीची उदाहरण तुम्ही सोडवा. तर दुसरा प्रकार आपण कन्स्ट्रक्शनचा बघणार. बघा सेकंड टाइप कन्स्ट्रक्शन. सेकंड, तर यामध्ये आपल्याला काय दिलंय बघा.
perimeter of the triangle then angles which included base, as well as here these two elements are given here. How can we construct the triangle? So for this purpose we have taken here a first example. तर पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण बघूया. In a triangle PQR, PQ plus QR plus PR is equal to 12.8 centimeter. Angle Q is equal to 70 degree and angle R is equal to 60 degree. Then construct triangle PQR. तर आपणाला इथं दुसऱ्या प्रकारामध्ये मुलांनो त्रिकोणाची परिमिती दिले, त्याचबरोबर आपणाला त्या त्रिकोणाचा पाया जो आहे या पाया लगतचे कोण दिलेत. तर असं आपणाला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचंय. तर बघा, लक्ष द्या. फॉर दिस पर्पज वी ड्रॉ a triangle, a raw figure. So angle, suppose here vertex Q, vertex R, it is a base angle, therefore P lies on upper side of the QR. तर Q या बिंदूचं माप आपल्याला दिलंय 70 आणि R चं दिलंय 60. आलं लक्षात? तर असा हा कन्स्ट्रक्ट करायचा आहे आपल्याला. तिन्ही बाजूंची या ठिकाणी बेरीज दिली. तर हा ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा आहे. पेरिमीटर दिलाय थोडक्यात. तर पट्टीच्या साहाय्यानं पहिल्यांदा मी काय करतोय बघा, बरोबर आपणाला 12.8 सेंटीमीटरचा सेगमेंट या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. अचूकरित्या काढा पट्टीच्या साहाय्यानं. इथं मी 12.8 सेंटीमीटर सेगमेंटसाठी एंड पॉईंट या ठिकाणी पॉईंट आउट करतोय. तर हे दोन मला या ठिकाणी पॉईंट मिळालेत. इझी आहे कन्स्ट्रक्शन, व्यवस्थित लक्षात घ्यायचं. तर या पद्धतीनं आपण हे कन्स्ट्रक्शन करतोय. तर इथं नाव देतो मी A अँड B. जरी आपल्याला या ट्रायंगलमध्ये पॉईंट A अँड पॉईंट B दिलेला नसेल तरी आपण फर्स्ट स्टेप काय, तर पेरिमीटरच्या लांबी इतका आपल्याला सेगमेंट या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. आता Q अँगल जो आहे बघा, हा 70 डिग्रीचा आहे. आलं लक्षात?
जर 70 डिग्रीचा इथला अँगल असेल तर त्याच्या निम्म्या मापाचा अँगल आपल्याला ए पॉईंटवर या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा आहे युजिंग प्रोटेक्टर. 70चा वन हाफ किती येईल? 35 डिग्री. सो कन्स्ट्रक्ट अँगल हुज मेजर इज 35 डिग्री. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी काय केलं, हा पॉइंट आउट करून घेतला 35 डिग्री आणि असा एक रे काढून घेतला जो ए बिंदूतून जाईल. इथं आपल्याला 35 डिग्रीचा अँगल मिळाला. बघा कच्च्या डायग्रामकडे जाऊया आपण. 60 अंशाचा अँगल आर आहे, त्याच्या निम्म माप आपल्याला घ्यायचे 60च्या निम्म 30 आणि बी पॉईंट जवळ आपल्याला 30 डिग्रीचा अँगल या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा आहे. म्हणजे 60च्या निम्म आपण 30 अंशाचा कोन काढणार. 0, 10, 20, 30 पॉइंट आउट केलं मी इथं. आणि या बिंदूतून जाणारा किरण काढलाय. तर बघा या पद्धतीने आपल्याला काय मिळेल, इथं दोन अँगल ज्यांची माप 35 डिग्री 30 डिग्री असतील अशा अँगलचे रे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतायत त्या बिंदूला आपल्याला नाव पी द्यायचं आहे. लक्षात घ्या. आता आपल्याला सेगमेंट ए बी वर क्यू आणि आर हे बिंदू स्थापित करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कृत्या करायचे. यामध्ये आपण सेगमेंट ए पी याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, कृती व्यवस्थित करायचे. ए पॉईंटवर आपण पॉईंट ठेवला आहे आणि दोन्ही बाजूला ड्रॉ एन आर्क ऑन द बोथ साइड of the segment AP. Also put the pointer of the compass on point P and draw an arc which intersect the arc which are on the both side of the segment AB. In this way आपण इंटरसेक्टिंग आर्क जे आहेत त्यांचे इंटरसेक्टिंग पॉईंट या ठिकाणी पॉईंट आउट करायचे आणि याच्यातून जाणारी लाईन या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायची. कृती व्यवस्थित समजून घ्यायचे. उदाहरण तुम्हाला घरी सोडवायचे. तर या प्रकारे ही जी सेगमेंट आहे किंवा लाईन आहे, इट इज परपेंडिक्युलर टू AP and also bisect AP. लक्षात घ्या. जिथंही या ठिकाणी बायसेक्ट करते सेग AB ला, तिथं पॉइंट आउट करून घेतलं आणि क्यू नाव दिलं इथं. जॉईंट PQ. तर अशा प्रकारे PQ सेगमेंट मला मिळेल. आता आपल्याला PR सेगमेंट काढण्यासाठी BP हा जो सेगमेंट आहे त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणं अपेक्षित आहे. लक्षात घ्या. सो टेक अ प्रॉपर डिस्टन्स इन अ कंपास. इट इज ग्रेटर दॅन द हाफ ऑफ द सेगमेंट BP and draw an arc on the both side of the BP. BP च्या दोन्ही बाजूला असे आपण या ठिकाणी आर्क काढायचे कन्स्ट्रक्शन साठी. Put a pointer of the compass on point P and draw an arc which intersect the arc lies on each side of the segment BP. BP च्या दोन्ही बाजूला या ठिकाणी छेदतील असे
आर्क काढले, इंटरसेक्टिंग पॉइंट आउट करून घेतले आणि याच्यातून जाणारी रेषा या ठिकाणी आपण काढली. तर ही जी रेषा आहे लाईन एम, इट इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BP and also bisect the segment BP in this way. M रेषा ज्या ठिकाणी AB ला छेदते त्या ठिकाणी मी पॉइंट आउट करून घेतलं आणि त्याला नाव दिलं R. PR जोडला. बघा, तर PR जर जोडला तर आपल्याला या ठिकाणी ट्रायंगल PQR या ठिकाणी कन्स्ट्रक्ट झालेला दिसेल. आता आपला काढलेला जो ट्रायंगल आहे अचूक आहे की नाही हे कसं ओळखणार तुम्ही? तर इथं जे बेस अँगल आहेत त्याचे दिलेले, हे बेस अँगल मेजर करा, मोजा. हा किती असला पाहिजे? 70 डिग्रीचा असला पाहिजे. मोजूया आपण कंपासाच्या साह्यानं. अचूक पद्धतीनं या ठिकाणी मोजा. बघा, तर अँगल Q हा मला किती मिळतोय? 0, 10, 20, 30, 40, 50, 60 अँड 70. अशा प्रकारे हा 70 डिग्रीचा मिळाला. आरचं मेजर घेऊया आपण. मोजताना इकडून मोजायचं नाही, लक्षात घ्या, इकडून मोजायचं आहे, इकडं 0 आहे. तर हा बघा किती आहे? 10, 20, 30, 40, 50 अँड 60. तर हा 60 डिग्रीचा अँगल मला मिळाला. म्हणजे दोन्ही हे अँगल आपले या ठिकाणी जे दिले ते अचूक या ठिकाणी मिळाले. याचा अर्थ आपण केलेलं कन्स्ट्रक्शन अचूक आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. आता याचा पेरिमीटर कन्फर्म कसा कराल? तर बघा, AB ची लेंथ आपल्याला किती दिली काढली आपण? 12.8 सेंटीमीटरची आहे AB लेंथ. तर PQ प्लस QR प्लस PR यांची बेरीज सुद्धा आपल्याला किती आली पाहिजे? 12.8 सेंटीमीटर. तर आपल्याला माहिती आहे हे कसं मिळवणार आपण? ह्या दोन साईड ज्या आहेत ह्या इक्वल असतील, कॉन्ग्रंट असतील का? each points which is lies on perpendicular bisector of the segment, it is lies on equidistant from the end point of that segment. आपण मागील पाठामध्ये हे थिअरम, परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम बघितलेलं आहे. त्यानुसार रेषाखंड AP याच्या अंत्यबिंदूपासून Q हा बिंदू समदूर आहे. याचा अर्थ AQचं जेवढं डिस्टन्स तेवढंच PQचं असणार आहे. तसंच BRचं जेवढं डिस्टन्स तेवढंच डिस्टन्स PRचं असणार आहे. लक्षात घ्या. इथं आपल्याला काय दिलंय बघा? AQ प्लस QR प्लस RB इज इक्वल टू, हे किती घेतले आपण? 12.8 सेंटीमीटर. इट इज अ लेंथ ऑफ AB. परंतु आपल्याला इथं काय दिलंय बघा? AQ इज इक्वल टू PQ. AQ ऐवजी मी PQ टाकलं. PQ प्लस QR प्लस RB ऐवजी मी काय टाकणार आता इथं? PR इज इक्वल टू 12.8 सेंटीमीटर, जे आपल्याला या ठिकाणी पेरिमीटर दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी दिलेल्या ट्रायंगल्समध्ये जर पेरिमीटर दिला असेल आणि ट्रायंगलचे बेस अँगल दिले असतील तर आपण या ठिकाणी हे कन्स्ट्रक्शन करू शकतो. मुलांना तुमच्या पाठामध्ये एकूण 3 उदाहरणं 4.3 मध्ये आहेत, ही तुम्ही सोडवायचे. तर यामध्ये आणखी एक या ठिकाणी प्रकार राहिलाय, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत पुढच्या तासाला. बघूया. तर 4.3 सोडवायचं आहे, लक्षात घ्या. तिसरं कन्स्ट्रक्शन आपण डायरेक्ट बघितले.
दुसरं कन्स्ट्रक्शन पुढच्या तासाला या ठिकाणी बघणार आहोत. बघा कन्स्ट्रक्शन तिसरं आहे आणि हे कन्स्ट्रक्शन मगाशी जे बघितलं ते कन्स्ट्रक्शन 2 आहे, 1 आहे, लक्षात घ्या. म्हणजे कन्स्ट्रक्शन 1 आणि 3 हे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. पुढच्या तासाला दुसरं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी बघणार. इथं आपण थांबूया. धन्यवाद.